आज आपण शिवनेत्र भैरजी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्ट्रॉबेरीची मंचिंग कशी होते, स्ट्रॉबेरीसाठी केव्हापासून सुरुवात करावी लागते आणि शेतकरी आज जगला तर उपयोग आहे. नंतर तुम्ही म्हणाल मला 2 लाख रुपये पगार आहे, तुम्ही पैसे खाऊ शकत नाही पाहिजे, शेतकरी टिकाय पाहिजे तर, नाहीतर उपयोग नाही आपला आज इथं. म्हणजे शेताच्या बांधावरती चटणी भाकरी जे काय मिळेल त्याच्यावरती समाधान मानून त्यांनी आता जेवणाचा बेत बाकलाय. त्यांच्यापासून पण जाणून घेऊया की हे जेवण वगैरे कसं काय एक असतं. एकदम मस्त आहे. मल्चिंग कशी, आता जर आपण मल्चिंग नाही केली तर पाऊस पडला ती फळं खराब होतात. शेवट काय होतं त्याला, म्हणजे माती लागते त्या फळाला, आणि मग बाजारात आपण विकताना त्याला फळ काही जास्त म्हणजे हे होत नाही, म्हणजे खराब होत नाही जर मल्चिंग नाही केली. आणि मार्केट भेटत नाही. आणि ह्याला काय होतं, गवत येत नाही ह्याची जास्त. निसर्गाची आहेत, जनावरांची आहेत, पण शरीर आमचं कसं खणखणीत आहे. हा, हे मात्र मुद्द्याचं बोलला तुम्ही. राम राम मंडळी, आपण आज शेतकरी स्ट्रॉबेरीचे मंचिंग चालू आहे आणि त्या मंचिंगच्या कामासाठी शेतकरी हे सर्व शेतामध्ये आलेले आहेत. तरी आपण त्या शेतकऱ्यांपासून जाणून घेऊया की हे मंचिंग वगैरे कशी काय पद्धतीने करतात आणि त्या शेतीची केव्हापासून त्यांची तयारी चालू असते, आपण त्यांच्यापासून जाणूया. नमस्कार. 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 माझं नाव दगडू पवार. बर. मी मालूसरचा रहिवासी आहे. आणि ही स्ट्रॉबेरीची लागण म्हणजे आता आमच्याकडे स्ट्रॉबेरी ही लागण करावीच लागते, कारण की शेतकऱ्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही. आमच्याकडे काही जास्त गहू पण होत नाहीत, काय दुसरं पीक होत नाही, तर आम्हाला स्ट्रॉबेरी ही आमचं जीवनच आहे. म्हणजे हे तुम्ही मंचिंग जी केली, मल्चिंग कशी, आता जर आपण मल्चिंग नाही केली तर पाऊस पडला ती फळं खराब होतात. शेवट काय होतं त्याला, म्हणजे माती लागते त्या फळाला, आणि मग बाजारात आपण विकताना त्याला फळ काही जास्त म्हणजे हे होत नाही, म्हणजे खराब होत नाही जर मल्चिंग नाही केली. आणि मार्केट भेटत नाही. आणि ह्याला काय होतं, गवत येत नाही ह्याची जास्त करून. आणि आता आपल्याला माणसं अशी बिगारीला भेटत नाहीत, म्हणजे मजुरीला. ही लागण जी केली ती किती दिवस झाले? आता झाले की 1.5 महिना झाला की हिला. 1.5 महिना झाला आता. हे तुमचे हे जे सर्व जे पहिलं जे स्ट्रॉबेरीची काम चालते ते कसं चालतं? आता हे सर्व नांगरणी करून, सर्व माणसं करून, ट्रॅक्टर घालणं, त्याला सर्व बेड बनवणं, तसं स्ट्रॉबेरीचं एकदम लहान मुलापेक्षा हे मेहनत करायला लागते आम्हाला. आणि मग आता हे तुम्ही ही सर्व जी माणसं तुमची कुठली बाहेरची तर की घरची? नाही, घरची जायचं, बाहेरची पण करायला लागतात. जास्त मजूर लागतं शेतीसाठी, तरी जास्तच मजूर लागतात ना, तर बाहेरची पण करायला लागतात. आणि घरातली पण लागतात. आता महिलांना 300 रुपये हजरी आहे, गडी जेंट्स केलं तर त्याला 600 रुपये हजरी आहे. आणि परवडायला पाहिजे आपल्याला शेती करायची म्हणजे. बरोबर. आणि मग आता
हे तुमची ही जी घरातली माणसं आहेत म्हणतात, हा, मग हे घरात. कसं काय आहे त्यांचं? आता कोण माझा कोण आहे? मुलगा आहे सचिन पवार, या नाती 2 आहेत, एक म्हणजे- चैत्राली ईश्वरी, एक सुनबाई आहे, दोघी सुनबाई आहेत. म्हणजे असं आता आहे. शिक्षणाचं युग आहे तरी सुद्धा तुमच्या हा मुली, मुली नाती- शेतीत नाती, हा त्यांना शेती- आवड आहे एक शेतीची, त्यांना पण शेतीची आवड आहे आवडच म्हणजे. आहे ना मग शेती. त्यांचं शिक्षण काय आता हा एक तुमच्या- 12वीला आहे आणि एक 10वीला आहे. तरी सुद्धा शेतीला हा, वेळ देतात ते. हा वेळ म्हणजे देते तुमच्या पिढ्यानपिढ्या हे चालतच आहे, म्हणजे पूर्वी पहिल्यांपासून आजोबांपासून हे चालतच आहे म्हणजे आमच्या ते स्वतःच्या हा. पायावरती उभी उभे राहू उभे शकतात. राहू शकतात. एखादी उद्या आडी हा. अडचण आली नाही. कधी कधी बरोबर. मग हे चांगले की जसं तुम्ही प्रत्येकाने जशी जी शेतीची शेती, हा. आवड ठेवली चांगले. आणि मग ह्याच्यात जर तुम्हाला आता हे पाऊस वगैरे वरती आज आभाळ दिसतंय. जास्त शेतकऱ्याच्या नुकसानच आहे ना. आता स्ट्रॉबेरी अनेक पाऊस नसता तर 8-10 दिवसात स्ट्रॉबेरी चालू झाली असती, पण पाऊस पडला की हे खराबच होतंय ना. साधारणतः याचा खर्च काय तुम्हाला येतो? खर्च मला आता समजा 3,000 आपण झाड लावलं तर त्याला कम से कम 60,000 रुपये खर्च येतो. आणि बाकीचा वेगळा म्हणजे ते तुमच्या बाकीचा झाडाचा- मजुरी बिजुरी ते धरून नाही, फक्त हे रोप. आता 12 रुपयाला एक झाड आहे. आता एक स्ट्रॉबेरीचं झाड 12 रुपयाला एक मिळलं तर संपलं की 12 रुपये शेतकरी महाग आला ना. असे किती असे झाडं मरतात त्याचे. बरं. म्हणजे तसं मग हे मरण्यामागचं कारण नेमकं हा, पाऊस की पाऊस प्रदूषण पाऊस. कसं काय? नाही प्रदूषण म्हणजे पाऊस, जास्त पाऊस त्याला सण नाही होत. पाऊस आता हे ज्या आम्ही साड्या लावलेल्या बघतो हे नेमकं काय आहे? आता ह्या साड्या लावल्यात म्हणजे ह्याला रात्रीचे प्राणी येतात, ते स्ट्रॉबेरीचा नासधूस करतात. गवे आहेत, रानडुकरे आहेत, हरण आहे, ससे आहेत, असे अनेक प्राणी आहेत. मग ह्याच्यासाठी तुमच्या आणखी काही दुसरं काही येतं ना. आता आले तर योजना, पण ते आम्हाला शेतकऱ्यांना परवडत नाहीत ना सध्या. बरं. आता ते समजा म्हणजे आपल्याकडे छोटे शेतकरी हा, आहेत. झटका मशीन म्हणतात, आता काढलंय बरंच त्या लोकांनी, पण बरं. त्याला एक झटका मशीन गेला त्याला 30,000 रुपये खर्च. लहान शेतकरी कुठला एवढं खर्च करू शकतात? नाही करू शकत ना. बरोबर. म्हणून आम्ही काय करतो, त्या साड्या जमवतो आणि साड्या साईडनं लावतो, तेवढा त्यांना आधार म्हणून. तरी त्यातनं ते साड्यावर राहत नाही, ते आत येते. तुम्ही आतापर्यंत प्रशासनाला कळवलं काय या गोष्टीबद्दल? कळवून काय आम्हाला देतात प्रशासन? नाही देत काय? काही देऊ शकत नाही. समजा देतात कधीतरी, म्हणजे समजा 10,000चं खाल्लं तर 5,000 2,000 रुपये देतात असे. म्हणजे एवढं तर तुमचं नाही, भांडवल पण नसतं. नाहीच भागतच नाही ना. बघा. आता करणार काय, त्याला विलाजच नाही ना. करायच लागतंय ना तेवढं आपल्याला. मग ह्याच्यासाठी आणखी काय तुमचं गस्त वगैरे घालता का गस्त म्हणजे रात्री संध्याकाळी 6 जेवायचं. हा. जेवायला आम्हाला वाटतं आम्ही शेतातच जेवायला डबे आणतो, बरं आणि संध्याकाळी ते सकाळी उठून 7 वाजता घरी जायचं. आता दिवसा पण राखण करायला लागते. आता वांदर माकड हे दिवसा पण खाते ना, तर आम्हाला ते पण त्रास म्हणजे आहे ना. तुम्हाला 24 तास ही एकदा पीक शेतीत लावल्याच्या नंतर 24 तास राहायला लागते. हे 24 एकदा तास. लावून दिल्याच्या नंतर सोडून गेलं असं काय नाही? नाही सोडताच येत नाही ना, सोडच येत नाही. आता मला जेवायचं झालं तर दुसरं कोणतरी इथं बसेल तर आम्ही शेताच्या बांधावर जाऊन बसन जेवायला. तरी अजून फळं आलेली नाही. नाही आली नाहीत. आता एक 15 दिवसांनी चालू होतील, स्ट्रॉबेरी चालू होईल. हे तुमचं असं वारंवार हे दुःख चालूच आहे. चालूच काय आहे, ना काहीतरी चालूच. संकट येत शेतकऱ्याला राहते शेतकरी- शेतकऱ्यावर. आणि शेतकरी आज जगला तर उपयोग आहे. नंतर तुम्ही म्हणाल मला 2 लाख रुपये पगार आहे, मी पैसे खाऊ शकत नाही शेतकरी पाहिजे. टिकल शेतकरी टिकाय पाहिजे, तर नाहीतर उपयोग नाही आपला आज इथं. म्हणजे या तुमच्या सुनबाई आहेत का? हा ही सुनबाई. नमस्कार ताई. मग काय आता तुमच्याकडे येतो. आता तुम्ही ही शेतीची लागण जे करताय त्याची मंचिंग साठी तुम्ही आलाय. मग हे तुम्ही कसं काय केव्हापासून हे शेतीमध्ये तुम्हाला आवड आहे? ते आता लग्न झाल्यापासून शेतातच आहे. शेतातच आहे का? बर बर बर. मग हे इथं आल्यावर शिकला की तुम्ही वडिलांच्या घरापासून? इथं आल्यावर वडिलांच्या घरापासून. वडिलांच्या घरापासून शिकला का? बर बर बर. म्हणजे तिकडनंच तुम्हाला हे ज्ञान होतं म्हणजे? हो हो आणि आता ते तुम्ही पूर्ण पार पाडता? हो. तुमचे मिस्टर वगैरे काय करतात? शेतातच. बर बर. ते इथं आहेत? हो आहेत की. बर. आज जे तुम्ही उन्हातानामध्ये जे इथं काम करताय ते तुम्ही म्हणजे बाकीच्या जनतेला काय सांगू शकता? कारण की अनेक लोक अशी दवाखान्यांच्या गप्पा घालत असतात. मग आता तुम्ही हे शेतामध्ये तापून तुम्ही जनतेला काय सांगणार? जनतेला सांगणार आमचा व्यायाम होतोय, आम्हाला दवाखान्याची गरजच नाही. आमचं म्हणजे आम्ही चालतोय, डोंगरान चढतोय, उतरतोय, एनर्जी सगळ्याची परत, आणि वाकून काम करतोय, बसून बी काम करतोय. म्हणजे आमचा सर्व शरीराचा व्यायाम होत असतो, त्यामुळे आमचा दवाखाना कमी. बरोबर आहे. आणि आता हल्ली लोक ऑफिसात काम करून मशिनी वापरतात नुसती आणि दवाखान्याची भर करतात. तसं आम्हाला गरज नाही. नाही शेतकऱ्याला आम्हाला हे तुम्ही जे सांगितले ना खरंच भारी. म्हणजे बाकीच्या जनतेला सुद्धा पटेल. शेतकऱ्याला जास्त संकट असतात, संकट आहेत, निसर्गाची आहेत, जनावरांची आहेत, पण पण शरीर आमचं कसं खणखणीत आहे. हा हे मात्र मुद्द्याचं बोलला तुम्ही. काय दुसरं आणखी काय लावणार? दुसरा काय लावणार नाही. ह्याच्यात आणखी काय? लसूण लावणार आणि कांदा लावणार, बर, कुठं कोबी, फ्लावर, वांगी, मिरची खाण्यापुरतं. बांधणं वगैरे कसं काय?
बांधणं म्हणजे काय हे लावता का आणखी? भाजी बिजी असं वांगीची आळी, मिरचीची आळी, हा बर बर बर. म्हणजे असं काही ना काहीतरी कलिंगडे अशी अच्छा, काय काय हा. लावतो आम्ही त्याला काही ना काहीतरी गरु- त्याच्यात करत राहता तुम्ही. जे खाण्यापुरतं म्हणजे घरी- म्हणजे महाबळेश्वरातून आणण्याची इकडे बाहेर आणायचं ना आपल्या घरी. घरी टॅमॅटोची बिमॅटोची आळी लावतो आम्ही, म्हणजे पोटापुरतं भाजी निघाली त्यातनं बस म्हणजे स्वतः केलेल्यावर खायचं काम करायचं आणि खायचं. खायचं. हो हे चांगले तुमची. आमच्या म्हणजे ह्या भागात जास्त सरकारी नोकरदार कोण नाही, शेतकरी शेतकरी आमच्या या भागात या तुमची मुलं बाळ पण इकडे शेतामध्ये काम करतात. शेतात काम हो करतात. त्यामुळे आमच्याकडे पैशाचं जेव्हा इष्टपुरीला पळेल तेव्हा पैसा, तोपर्यंत हे लावलेल्या झाडांचा आम्ही हा, उदरनिर्वाह आपला उदरनिर्वाह करतो. बर बर बर. नमस्कार. नमस्कार. हे आता जे तुमची आज मंचिंग चालली आपल्या सर्व जे युट्यूबर आहेत आपले म्हणजे प्रेक्षक पाहणारे त्यांना आपण आपल्या तालुक्यातली जी मंचिंगच आहे त्या मंचिंग बद्दल जर अशी माहिती सांगा. आणि हे जे तुम्ही पिना वगैरे मारताय हे कसं काय तुम्ही काय करताय नेमकं? हे आता ह्या स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या शेजारी गवत, काही रानटी झाडं हं. तिथे उगवतात. त्याच्यासाठी आपण हे मल्चिंग करत असतो. बर. फळ खराब होऊ नये, झाडं व्यवस्थित राहावीत, त्याच्यासाठी हे करताय. हा त्याच्यासाठी हे करतो. ह्याच्यात मेहनत केव्हापासून तुम्ही सुरुवात केव्हापासून करताय? आता सप्टेंबर पासून आम्ही सुरुवात करतो. या गोष्टी मशागत हे ते. बर बर बर. मग हे फक्त तुमचं शेतीवरच आहे की आणखी काय दुसरा जोडधंदा नाही, वगैरे? दुसरा काय जोडधंदा. आता एकदा शेतीचं करायचं तर मग फक्त शेती. शेती. बर बर. जोडधंदा काय करू शकत नाही, पावसाळी गप बसावं लागतं. मग हे म्हणजे अनेक शेतकरी असं बोलतात की हे स्ट्रॉबेरी म्हणजे लकी ड्रॉ आहे, लागला तर. हो, ते आता पावसावर, ते पाऊस जर पडला जास्त तर ते खराब होतं. बर बर. व्यवस्थित झालं तर 2 पैसे शेतकऱ्याला मिळतात, आणि नाहीतर लॉस जातं. ह्याच्यातून तुम्हाला गव्हर्नमेंटचा काय फायदा होतो का नाही? गव्हर्नमेंट काय याच्याकडे लक्ष देते का? गव्हर्नमेंट काय लक्ष देणार आहे? बर. थोडंफार कर्जाचं हे ते करून देतंय, बाकी काय बाकी नाही काय? सगळी तर आपल्यालाच मेहनत घ्यावी लागते. आता तुमचे वडील पण आम्हाला भेटले होते. मी वडिलांबरोबर सुद्धा शेतीमध्ये जी आवड जोपासली. शेती केली पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या, देशातल्या सगळ्या लोकांनी. बर बर. कारण की शेतीवरती जीवन आहे आपलं, शेतीवरतीच आपल्या देशाचं, जगाचं म्हणजे आपल्या देशाचंच बोलीन मी. हा. केली पाहिजे, आता त्यामुळं तुमच्या मुली सुद्धा इथं आल्या. स्वस्त आपलं चांगलं राहू शकतं. तुमच्या मुलींना सुद्धा तुम्ही कला दिली हो, शेतीची. आता काय आहे, शेतकऱ्याची मुलं म्हणजे करणारच. करणार परंतु आता शक्यतो म्हणजे या सोशल मीडिया जेव्हापासून आले तेव्हापासून मुलं ही शेतीमध्ये कमी वळाली, तरी परंतु तुम्ही तुमच्या मुलींना सुद्धा शेतीमध्ये आणलं. आता शिक्षण पण झालं पाहिजे, काही कलेचा पण भाग आहे. बर बर. शाळा पण शिकली पाहिजे, म्हणजे शेती तुमच्या पण मुली केली उद्या पाहिजे. कुठेही गेल्या म्हणजे लग्न होऊन हो वगैरे, हो, तरी त्यांना कुठल्याही गोष्टीचा फटका बसू शकत नाही. फटका बसू शकत नाही. म्हणजे ऑलराऊंडर अगदी. ऑलराऊंडर. बर. चालेल, तुम्ही प्रतिक्रिया आम्हाला दिली आणि आम्हाला स्ट्रॉबेरी बद्दल माहिती सांगितली, मंचिंग बद्दल माहिती सांगितली. शिवनेत्र बैरजी युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं, शेतकऱ्यांचं आभार. आणि प्रेक्षकांनो, सर्वांनी आज आपण शिवनेत्र बैरजी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण स्ट्रॉबेरीची मंचिंग कशी होते, स्ट्रॉबेरीसाठी केव्हापासून सुरुवात करावी लागते हे शेतकऱ्यांपासून जाणून घेतलं. आणि तसंच आपण वेळोवेळी या शेतकऱ्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी दाखवली जाईल, आणि काय काय घडामोडी होतात आणि केव्हापासून सुरुवात केली जाते हे सुद्धा आपल्याला दाखवलं जाईल. आणि आपण सर्वांनी या शेतकऱ्यांच्या भावनांना लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा की या शेतकऱ्याचं दुःख काय असतं आणि तो कसा संघर्ष करतो हे आपण या चॅनलच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. आता आपण या शेतकऱ्यांनी मंचिंग खाली केली आणि आता या शेतकऱ्यांनी शेताच्याच बांधावरती, कुठेही घरी न जाता शेताच्याच बांधावरती चटणी भाकरी जे काय मिळेल त्याच्यावरती समाधान मानून त्यांनी आता जेवणाचा बेत बाकलाय. ते आपण त्या जेवणाचा बेताची टेस्ट घेऊया, कसे जेवण आहे ती. एकदम मस्त आहे आणि ही जी चव आहे ना अशी कुठेच भेटणार नाही. ते तुम्ही इकडे रानामध्ये जेवता, हे कसं काय निसर्गात जेवायला आमचं शेत चांगलं वाटतं आणि हॉटेलमधील हजार रुपये खर्च करण्यापेक्षा शेतात 2 घाट जास्त जातात. बर.
आणि क्लायमेट निसर्गरम्य असं बघत बघत एकदम जेवण असं चांगलं वाटतं. बर बर बर. पण तुमच्या जेवणाची पण जरा जंगलातल्या जेवणाची जरा चवच वेगळी आहे. जरा वेगळी लागते, म्हणजे 2 घास जास्त जातात. हा मस्त जेवण एकदम. हा आवडला. छान जेवणाची कला आहे. असंच इतर लोकांनी सुद्धा कुठेतरी पिकनिकला जाण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन जर जिम मध्ये व्यायाम करण्यापेक्षा वजी उचलण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बांधावरती जर येऊन शेतकऱ्याच्या जर कामाला हातभार लावला तर त्याचं आरोग्य सुद्धा सुदृढ होईल आणि शेतकऱ्याला सुद्धा मदत होईल. आणि हे जो निसर्गाचा आनंद आहे जेवणाचा म्हणा किंवा प्रेम म्हणा शेतकऱ्याचं सुद्धा, शेतकरी हा अतिशय प्रेमळ असतो आणि त्यांचं हे प्रेम आज जे आपण पाहून खरंच आनंद वाटला. तसं प्रत्येकाने सुद्धा सुट्ट्या वगैरे असतील तेव्हा लोकांनी शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेतकऱ्याला मदत केली पाहिजे आणि आपलं आरोग्य सुद्धा जपलं पाहिजे. आणि इथून पुढे आपण जरासा जेवणाचा आनंद घेऊया.